श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, आजचा आपला विषय आहे की विधवा महिलांनी नेमकं हळदी कुंकवाला हात लावावा की लावू नये. यासोबत त्यांनी स्वतः हळदी कुंकवाचा वापर करावा का आणि देवी देवताचं पूजन करावं का. भक्तो, आज आपण पाहतोय की लग्न समारंभ असे किंवा कुठलीही धार्मिक विधी असे, तर या धार्मिक विधींमध्ये एक महत्त्वाचे कर्मकांड केले जाते. ते कर्मकांड म्हणजे सुवासिनी जेवण. आता या सुवासिनी जेवणासाठी असा एक प्रघात आहे की त्या ठिकाणी ज्या महिलेचा पती जिवंत आहे अशा महिलांना जेवायला बोलवलं जातं. त्यांच्या पंक्तीला सहसा किंवा कुठेच विधवा महिलांना बसवलं जात नाही. दुसरा प्रकार म्हणजे हळदी कुंकू समारंभ मकर संक्रांतीच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जे साजरे केले जातात. या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये हळदी कुंकू समारंभाच्या नावाखाली विधवा महिलांना मुद्दाम कमी लेखण्याचा प्रकारही काही ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आणि सर्वस्वी प्रकार म्हणजे अनेक घरांमध्ये स्वतः विधवा महिला देवाची पूजा करत नाही, देवाला हळदी कुंकू सुद्धा लावत नाही, ओटी भरत नाही किंवा देवीची परडी सुद्धा भरत नाही. यासोबत अशा महिलेला जेव्हा गुरुदीक्षा घेण्याची वेळ येते तेव्हा ती महिला विचारते की दादा, आम्ही स्वतः मळवट लावू शकत नाही, हळद कुंकू लावू शकत नाही, देवीची ओटी भरू शकत नाही, तर मग आम्ही देवीचा गुरुमंत्र घेऊ शकतो की नाही. अशा अनेक प्रश्नांचा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून वेध घेणार आहोत. बघतो, याबाबतीत सांगायचे झाले तर मुळामध्ये मी माझे मत सांगतो आणि जे पुरोगामी विचाराला पुरेसे आहे. विधवा महिलांनी हळदी कुंकू लावायला पाहिजे, त्यामध्ये काहीही गैर नाही. दुसरा विषय, विधवा महिलांनी देवाची पूजा दररोज करायला पाहिजे, यामध्येही काहीही गैर नाही. विधवा महिलांनी देवीची परडी सुद्धा भरायला पाहिजे. ज्या महिलेला ती परडी स्वतःच्या हातावर घ्यायची आहे, जगदंबेची शाक्त पंथाची दीक्षा घ्यायची आहे, परंतु तिचा पती वारलेला आहे, तर अशा महिलेने सुद्धा ती दीक्षा घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी अगदी सर्व गोष्टी मनामधील विसरून देवी देवताला आपलं सर्वस्वी अर्पण केलं पाहिजे. परमेश्वराला आपला पती मानून त्या ठिकाणी हळदी कुंकू सुद्धा लावले पाहिजे. बघतो, आता आपल्यापैकी काही जणांना हे विचार अतिशय बहाल वाटते, वेगळे वाटते, परंतु मी इथे वास्तविकता मांडत आहे. तर बघा बघतो, पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की विधवा महिलेला घरातील सर्व लोकांचा त्या ठिकाणी सपोर्ट करायचा, पाठिंबा राहायचा. या पाठिंब्यामुळे ती महिला कधी एकटी जुकटी राहत नसे. तिच्या पाठीमागे तिचा सासरा, तिचा दीर, तिची लहान मुलं, तिची भावकीची मंडळी या सर्वांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे अशी महिला एकटी जरी राहिली तरी सुद्धा देखील तिच्या अडीअडचणीकडे बघितले जायचे. सध्या आता धकाधकीचे जीवन सुरू आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्याला त्याला आता आपापले पडलेलं आहे. त्यामुळे इतरांकडे वेळ द्यायला किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे किंवा नातेवाईकांकडे वेळ द्यायला कुणालाही वेळ नाही, कारण जो तो आपापल्या कर्तव्यामध्ये बद्ध आहे. स्वतः नोकरीवर जाणे किंवा कामधंदा करणे किंवा मोलमजुरी करणे, स्वतःचे पोट भरणे, मुलाबाळांचे पोट भरणे, अशा कंडिशन्समध्ये जो तो आपापल्या कर्तव्यामध्ये आणि आपापल्या परिवारामध्ये गुंतलेला असताना जी महिला एकटी असते, विधवा असते, अशा महिलांची काळजी कोण घे, त्यांच्या सुखदुःखाची जबाबदारी कोण घे, त्यांच्याकडे लक्ष कोण दे, या सर्व गोष्टी सोप्या नाहीत बघतो. आणि त्यातल्या त्यात विधवा महिलेकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा पूर्णतः सकारात्मक नाही. आपल्यापैकी बरीच जण त्यांना माता बहिणी म्हणून बघत असतील, तर 4 जण त्यांना अबला म्हणून सुद्धा बघतात. अगदी अक्षरशः ज्या पद्धतीने जसे म्हणतात ना, मी तर आमच्याकडे एक म्हण अशी ऐकलेली आहे जी अतिशय खालच्या पातळीवरची म्हण आहे. ती म्हण अशी की विधवा महिलेला एक पती काय किंवा 4 पती काय, सर्व सारखेच. ही म्हण ऐकली की माझ्या अक्षरशः डोक्यामध्ये तिडीक जाते. कारण अरे, ज्या महिलेचा पती वारलेला आहे तो त्या महिलेने आपल्या हाताने मारून टाकलेला नसतो, त्याच्या मृत्यूला ती जबाबदार नसते. त्यामुळे ती तिच्या दुःखातून सावरून कुठेतरी मुलांचे संगोपन करते किंवा मूलबाळ नसतील तर महिला स्वतः एकटी जगण्याचा स्टँड घेते. त्या ठिकाणी ती निर्णय घेते आणि आपण समाजाने तिला सपोर्ट केला पाहिजे. आता राहिला विषय देवपूजेचा, तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छितोय की 5 पांडवांची आई सुद्धा ही कुंती होती, परंतु तिला पंचसतीमध्ये आपण स्थान दिलेलं आहे. ज्यांच्या नामस्मरणामुळे जीवनातील पाप सुद्धा नाहीसं होतं, अशा प्राप्त स्मरणीय सकाळच्या स्मरणामध्ये 5 सतींच्या मध्ये एक कुंतीचं नाव आहे, जी कुंती माता स्वतः विधवा होती, 5ही पांडवांची आई होती. याच बाबतीत या ठिकाणी दुसरा विषय येऊन जातो, तो आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा. अहिल्याबाई होळकरांना त्या ठिकाणी पुण्यश्लोक ही पदवी मिळालेली आहे. पुण्यश्लोक म्हणजे नुसतं ज्याचं नाव जरी घेतलं तरी पुण्य प्राप्त होतं असा श्लोक, म्हणजे त्यांच्या नावाला श्लोकाची उपमा आहे. अगदी बकरीकार म्हणजे जुने इतिहासकार हे सुद्धा त्यांच्या नावासमोर लिहितात, पुण्यश्लोक गंगाजल सम अहिल्याबाई साई, म्हणजे ज्यांची कीर्ती गंगाजला एवढी पवित्र आहे.
अशा या अहिल्याबाई स्वतः विधवा होत्या आणि त्यांनी स्वतः विधवा धर्माचे पालन करतच देवपूजा केली. अहिल्याबाई होळकर यांचा जो इंदोरचा राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्ये खंडोबाची सुवर्ण मूर्ती पाहायला मिळते. देवी तुळजाभवानीचं सुवर्ण ताक पाहायला मिळतो आणि त्यासोबतच 12 ज्योतिर्लिंगांचं प्रतीक म्हणून 12 शिवलिंगही बघायला मिळतात. आणि या सर्व देवघराची पूजा स्वतः विधवा अहिल्याबाई होळकर दिवसातून 3 वेळा सुद्धा करत होत्या. तर यात त्यांना साहजिकच हळदही अर्पण करावी लागली असे, कुंकूही अर्पण करावं लागलं असे. आणि एवढेच नव्हे तर अक्षरशः स्वतः राजमाता जिजाबाई साहेब यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सोबत सती जाऊ दिलं नाही. त्यांनी जिजाबाईंना सती जाण्यापासून रोखलं आणि जिजाबाईंनी सुद्धा स्वतःचा काही काळ विधवा म्हणून व्यतीत केला आणि त्या आज आपल्या राजमाता आहे. मग अशा पद्धतीनुसार मोठमोठ्या अगदी अक्षरशः आपल्या सावित्रीबाई फुले असो, ज्यांच्यामुळे आज आपण सुशिक्षित झालेलो आहोत, आपल्या महिला पुढे येऊन शिकत आहे. सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे निधन झाल्याच्या नंतर समाजाच्या सेवेसाठी स्वतःचा जीवन अर्पण केले, वैराग्याचा काळ सोसला आणि या सर्व आपले आदर्श आहे. त्यामुळे विधवा हा कुठल्याही प्रकारचा श्राप नसून आपण त्यांना सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे, देवाची पूजाही केली पाहिजे. आता विधवा महिलांनी स्वतः हळदी कुंकू लावावं का? तर मी ते आपलं सांगू इच्छितोय की हळद आणि कुंकू हे मांगल्याचे प्रतीक आहे. विधवा महिला हळद आणि कुंकू बिनधास्तपणे लावू शकते, यामध्ये काहीही गैर नाही. आणि मी स्वतः शाक्त पंथाला फॉलो करते. आज शाक्त पंथामध्ये असे सांगण्यात येते की विधवा महिला असो किंवा सुवासिनी असो किंवा कुमारिका मुलगी असो, या तिघींनाही समसमानपणे ठेवलेले आहे. अगदी तुम्हाला जर माळपरडीची दीक्षा घ्यायची असेल, त्या ठिकाणी जर ज्ञानमाळ घ्यायची असेल किंवा देवीचा गुरुमंत्र घ्यायचा असेल, तर समोरचा गुरु महाराज तुमचा पूर्णपणे हळदी कुंकवाने मळवट भरतात. हा मळवट कुमारिकेचाही भरला जातो, सुवासिनी महिलेचाही भरला जातो आणि विधवा महिलेचाही भरला जातो. त्या ठिकाणी भेदभाव नसतो. आणि आराध्याच्या मेळ्यामध्ये किंवा आई अंबाबाईच्या पूजेमध्ये विधवा, सुवासिनी, कुमारिका यांचे मळवट सारखे भरल्यामुळे आपण त्यांना ओळखू सुद्धा शकत नाही की सुवासिनी कोण आहे, विधवा कोण आहे. शाक्त पंथामध्ये विधवा महिलांना मळवट भरून सुवासिनी जेवण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्या सुवासिनींच्या पंक्तीला बसू शकता. आणि मग त्याबाबतची धारणा अशी असते की ज्यावेळी महिला गळ्यामध्ये कवड्यांची माळ धारण करते, ही कवड्यांची माळ म्हणजेच त्या महिलेचे मंगळसूत्र असतं आणि ती आई अंबाबाईला पती मानो, जगदंबेला पती मानू त्या ठिकाणी मळवट भरत असते, कुंकू लावत असते. त्यामुळे विधवा महिलांचा अपमान ही संज्ञा मुळीच शाक्त पंथाने धिक्कारलेली आहे आणि त्या ठिकाणी तिला सुवासिनीसारखा पूर्ण सन्मान बहाल केलेला आहे. परंतु बघतो प्रत्येक पंथामध्ये असे होत नाही. असे पाहण्यात येते की वारकरी संप्रदायामध्ये लोक काही महिलांना सांगतात की तुमचे पती वारले, मग तुम्ही कपाळाला काळा बुक्का लावा, तुम्ही त्या ठिकाणी हळदी कुंकू लावू नका. शौत संप्रदायामध्ये सुद्धा हा प्रकार काही ठिकाणी पाहण्यात येतोय की विधवा महिलांनी कपाळाला भस्म लावावं, अष्टगंध लावावं, हळदी कुंकवाला स्पर्श सुद्धा करूया. हे बघा, हळदी कुंकवाला स्पर्श केल्याने कुठलेही पाप लागत नाही. तुम्ही ते देवाला अर्पण करू शकता, स्वतःही लावू शकता. फक्त मी एक सांगतोय की विधवा महिलांनी जोडवी आणि मणिमंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल. त्याचं कारण असं आहे, मणिमंगळसूत्रामध्ये 2 डोरले असतात आणि हे डोरलं म्हणजे प्रेमी युगलाचं, मैथुनाचं, पती पत्नीच्या जोडीचं प्रतीक आहे. पती वारल्यामुळे महिलेची जोडी फुटलेली असते, संसार तुटलेला असतो. त्यामुळे तिच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्राला अर्थ राहत नाही. तसेच पायातील जोडवी ही सुद्धा पती पत्नीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण जोडवी सुद्धा नाही घातली पाहिजे. परंतु काही आराधी महिला ते सुद्धा घालतात. मी त्यांना मनाई करणार नाही. जगदंबेच्या नावाने तुम्ही जोडवीही घालू शकता, मणिमंगळसूत्रही घालू शकता, हळदी कुंकू सुद्धा लावू शकता. आता पुढचा विषय येतो, विधवा महिलांनी सुवासिनींच्या कपाळाला हळदी कुंकू लावावं की न लावावं. दुसरा त्यातलाच प्रश्न तो हा की विधवा महिलेने देवीची ओटी भरावी की न भरावी, देवीला हळदी कुंकू लावावं की न लावावं. तर बघतो पाहण्यात येते की बऱ्याच ठिकाणी सुवासिनी महिला विधवा महिलेकरू हळदी कुंकू लावण्यासाठी मज्जाव करता, म्हणजे विरोध करता किंवा त्यांचं मन त्या ठिकाणी परिपक्व नसतं. आणि त्यामागे असणारी एक खुळचट अंधश्रद्धा आहे. ती अंधश्रद्धा अशी की विधवा महिलेने जर सुवासिनी महिलेच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं तर सुवासिनी स्त्रीला सुद्धा वैकल्य येते. बघतो हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. दशमहाविद्या आहे. या दशमहाविद्यापैकी पहिली आहे महाकाली, दुसरी आहे तारा, तिसरी आहे षोडक्षरी म्हणजेच भुवन सुंदरी. अशा पद्धतीनुसार या दशमहाविद्या ठरलेल्या आहेत, ज्यापैकी एक 6वी क्रमांकाची दशमहाविद्या येते. त्या 6व्या दशविद्येचे नाव आहे धूमावती. बघतो धूमावती ही स्वतः पार्वती स्वरूप आहे, जी संपूर्ण विधवा आहे. म्हणजे
जगदंबेने विधवा देवीचा अवतार घेऊन हे सिद्ध केले की तिच्यापाशी सर्वांना समसमान जागा आहे आणि या विधवा धुमावती देवीच्या पूजेमध्ये संपूर्ण तिची पूजा विधवा स्वरूप मानूनच करावी लागते। मग जर तुम्हाला धुमावतीचा आशीर्वाद चालतो, धुमावतीचं स्वरूप चालतं, धुमावतीची शक्ती चालते, म्हणजे जगदंबेचे विधवा स्वरूप पूजनीय आहे। त्यासोबतच आपल्या सौंदत्री क्षत्र कोटकनूर क्षत्री किंवा जत यल्लम्माच्या ठिकाणी रेणुका यल्लम्मा देवीचा काही काळ हा वैतव्याचा मानण्यात येते। ठराविक काळापुरता देवीला हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही, आपण त्या ठिकाणी सुद्धा देवीला पूजनीय मानते। मग विधवा महिलांना जर दोन दोन ठिकाणी एवढं मानाचं स्थान मिळालेलं आहे तर मग आपणही त्यांचा स्वीकार केला पाहिजे। आणि बघतो जे महिला देवीला कुंकू लावते त्या ठिकाणी म्हणतात की देवी सुवासिनी आहे, म्हणून जगदंबेला विधवा महिलेचं कुंकू चालत नाही। मग मला अशा महिलांना किंवा असे जे तर्क देणारे कोणी अधोगामी विचाराचे लोक असतील त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर विधवेच्या हाताने कुंकू लावल्याने सुवासिनी महिलेच्या पतीच्या जीवावर जर संकट येत असेल किंवा विधवाच्या हाताने कुंकू लावून घेतल्यावर सुवासिनी महिलेच्या पतीच्या जीवाला धोका होत असेल, तो मरत असेल, तर मग देवीच्या कपाळाला जर कुंकू लावलं तर देवी विधवा होणार आहे का? आणि देवीच्या सौभाग्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो का? हे शक्य आहे का बघतो? अरे आज चंद्र, सूर्य, तारे, तारांगण, पंचमहाभूत आणि सृष्टी या ठिकाणी अस्तित्वात असेपर्यंत ही जगदंबा तुळजाभवानी, जगदंबा रेणुका, जगदंबा काळूबाई, जगदंबा सप्तशृंगी किंवा खंडोबा महाराज हे सुवासिनींचं लेणं धारण केलेले देवी देवता आहे। खंडोबाने जो भंडारा धारण केला हा भंडारा राजसिक आहे, ते मांगल्याचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक आहे। जगदंबेचं कुंकू हे त्या ठिकाणी शक्तिवर्धक आहे, राजवर्धक आहे। आणि अशा पद्धतीनुसार अशा या सुमंगल जगदंबेला कुमारिका असो, विधवा असो किंवा सुवासिनी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, नर असो किंवा किन्नर असो, सर्व स्तरातील स्त्री पुरुष महिला किन्नर जोगतीने हळदी कुंकू अर्पण करू शकतात। तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे। ते देवीची परडी भरू शकतात, देवीची ओटी भरू शकतात, देवी देवतांचं पूजन करू शकतात, तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे। राम असो, कृष्ण असो, मारुती असो, महादेव असो, देवी असो, गणपती असो कुठलेही दैवत असो, विधवा महिला सर्वांच्या बरोबरीने त्या देवी देवतांची पूजा करू शकते, त्यांना स्नान घालू शकते, त्यांची वस्त्र बदलू शकते, त्यांना हळदी कुंकू, भस्म आदी मंगल वस्तू सुद्धा अर्पण करू शकते। आणि महत्वाचे बघतो, जे शाक्तपंथाचे नसतील, मग तुम्ही विष्णूला मानणारे असो, गणेश उपासक असो, महादेवांचे भक्त असो, ज्या परमेश्वरावर तुमची भक्ती आहे ना त्याला स्वतःचा पती मानून विधवा महिलांनी त्या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करावं, पूजा करावी। कारण की आपणच म्हणतो विष्णुमयम जगत, म्हणजे संपूर्ण सृष्टी विष्णुमय आहे। सृष्टीचा कण आणि कण विष्णूने भरलेला आहे, परमेश्वराने भरलेला आहे। मग अशा विष्णुदेवालाच त्या ठिकाणी आपण आपला पती मानून पूजा करावी। आता तुम्ही म्हणाल की याला काही शास्त्रीय आधार आहे का? मी तुम्हाला यासाठी शास्त्रधार सुद्धा सांगतोय, लक्ष देऊन ऐका। तर बघा, ज्या तुळशी मातेची आपण दररोज पूजा करतो आणि तुळशीचं पान अगदी भगवान विष्णूच्या नैवेद्यावरती ठेवल्याशिवाय, कृष्णाच्या नैवेद्यावर ठेवल्याशिवाय, विष्णूच्या कोणत्याही अवताराला तुळशी पत्राशिवाय कुठलाही नैवेद्य स्वीकारता येत नाही। ही तुळशी मुळामध्ये कोण होती? ही तुळशी माता मुळामध्ये रुंदा नावाची एका जालंधर राक्षसाची बायको होती। रुंदाच्या नवऱ्याचं नाव होतं जालंधर राक्षस आणि त्याची पत्नी रुंदा ही राक्षसाची पत्नी असू सुद्धा विष्णू भक्त होती। ज्या वेळेला तिच्या पतीचा मृत्यू झाला, ती फार मोठी कथा आहे बघतो की बऱ्याच जणांना माहिती असेल, आपण कुणी कधीतरी पाहूयात त्या कथेला। तर ज्या वेळेला सती रुंदेच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर तिचा विवाह शाळीग्राम स्वरूपातील विष्णू सोबत लावण्यात आला आणि त्या दिवसापासून तुळशीचं आणि भगवान विष्णूंचं म्हणजे शाळीग्राम सोबत दिवाळीच्या बारशीच्या वेळी लग्न लावलं जातं। म्हणजे त्या ठिकाणी आपण तुळशीचा पती जालंधर मानत नाही तर विष्णू मानतो, नारायण मानतो। त्यामुळे विधवा महिलांनी नारायणालाच आपला पती मानावं, त्यांच्यापाशी सर्वस्व अर्पण करावे, देवी देवतांची पूजा करावी आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रथांचे समर्थन कोणीही पुरोगामी व्यक्तीने करू नये होते। बघतो, आशा करतो की ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल। कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका। खूप खूप धन्यवाद।